आज आपण पिकलेल्या केळापासून बनवणार आहोत पौष्टिक, हेल्दी आणि टेस्टी पॅनकेक. मग उशीर कशाला? चला तर मग बनवायला सुरुवात करूया. मला काहीतरी गोड पदार्थ खायचा होता सगळ्यांनाच. मग त्यासाठी तो पदार्थ पण झटपट होणारा आणि कमी वेळेत होणारा. तर मग म्हणलं आता चला काय करावं? मग त्यासाठी आमच्याकडे केळे भरपूर पडलेले होते. मग त्यासाठी मी 2 केळे घेतलेले आहेत कट करून एका भांड्यामध्ये, ते मिक्सरच्या भांड्यात घातले आणि त्याच्यानंतर मी अर्धी वाटी साखर घेतली, अर्ध्या वाटी आटा घेतला आणि अर्ध्या वाटी दूध घेतलेला आहे आणि पाऊण चमचा बेकिंग पावडर घेतलेली आहे आणि हे मिश्रण मिक्सरमध्ये लावून चांगले 3 मिनटं चांगलं फेटून घेतलेलं आहे. मिश्रण जेवढं फेटतं तेवढं ते मिश्रणाला केकला जाळी खूप छान पडते. आणि आता त्या बॉलमध्ये मी सगळं मिश्रण काढून घेतलेलं आहे आणि डिटेल रेसिपीसाठी माझ्या फोटोच्या खाली बटनावरती जाऊन क्लिक करा. आता बघा हे सगळं मिश्रण काढून घेतलेलं आहे. याच्यामध्ये आता मिश्रण आपल्याला चांगलं फेटायचं आहे. याच्यामध्ये घालायचं आहे आता चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे, कारण पॅनकेकमध्ये मीठ असतं तेव्हाच पॅनकेक टेस्टी लागतो. हे केक तुम्ही लहान मुलांना कधी पण तुम्ही पटकन करून देऊ शकता. कमी वेळेत कमी साहित्यामध्ये बनणारा आहे आणि पौष्टिक आणि हेल्दी केक बनतो आणि मुलांसाठी तर खूपच छान. त्यासाठी मी 1 चमचा तेल घातलेलं आहे. आता उत्तपम तवा घेतलेला आहे, मी गरम करायला ठेवलेला आहे आणि त्याला मी तूप लावून घेतलेलं आहे आणि आता गॅस मी कमी केलेला आहे. याच्यानंतर तुम्हाला हे मिश्रण एक पळी आता मिश्रण परत एकदा हलवून घेतलेलं आहे आणि आता एक पळी घेतलेली आहे. पळीच्या मदतीने तुम्हाला एक पळी याच्यामध्ये घालायचं आहे. तुम्ही हे पॅनकेक तुम्ही साध्या तव्यामध्ये बनवू शकता, पॅनमध्ये बनवू शकता. जसं तुमच्या आवडीनुसार जसं असेल तसं तुम्ही बनवू शकता. कशामध्ये पण पॅनकेक बनतो. अशा प्रकारे मी बघा हे पॅनकेक आता एक पळी घातलेलं आहे, तर किती फुलले आहेत आणि किती फळफळीत झाले आहेत. वरून जाळी पण किती छान पडलेली आहे. आणि आता आपल्याला एका चमच्याच्या दंडीच्या सहाय्याने हे खालचा भाग मोकळा करून घ्यायचा आहे. नंतर पलटी मारायची आहे. बघा असं पलटी मारून पण कलर पण किती छान आलेला आहे आणि बघा दिसायला पण किती सुंदर झालेल्या आहेत दोन्ही बाजूने. आता खाली बघा जसं टंप पण किती फुगले आहेत. जशी इडली कशी टंप फुगते तशा प्रकारे ह्या पॅनकेक फुललेला आहेत. जेवढे फुलले दिसायला सुंदर आणि खायला मऊ, सॉफ्ट, जाळीदार, लुसलुशीत, म्हाताऱ्या माणसाला पण खूप छान आणि लहान मुलांना खूप खूप असं पौष्टिक आणि हेल्दी असे पॅनकेक आपले तयार होतात. आज आपण पिकलेल्या केळापासून बनवला आहे पॅनकेक आणि हा पॅनकेक खूप हेल्दी, पौष्टिक आणि टेस्टी आहे. आणि तुम्हाला तर माहिती आहे, अशाच किचनची चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायचं आहे, शेअर करायचं आहे, कमेंट करायचं आहे आणि पुन्हा पण भेटणार आहोत नवीन रेसिपी घेऊन. मग चला तर बाय.